समस्त आखाडा बाळापूर ग्रामस्थांच्या वतीनं या कार्यक्रमाचे आयोजक संदीपभाऊ नरवाडे, विठ्ठलदादा पंडित आणि शंकरदादा बगाटे यांचा सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. हॅलो, आखाडा बाळापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याचा आणि त्याच्या भूमिपूजनाचा लोकार्पण सोहळा आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि डॉक्टर बाबासाहेबांची प्रेरणा आणि त्या प्रेरणेतून हे जमलेला जनसमुदाय त्याची साक्ष देतो. पण या साक्षीच्या पाठीमागे सगळ्यात मोठं जे काम करण्यात आलं आणि त्या कामाच्या माध्यमातून जी बाबासाहेबांच्या विचाराची क्रांती पेरली जाणार आहे, त्या विचाराच्या क्रांतीचे दुसरं गाणं, नवीन गाणं, ही क्रांती आखाडा बाळापूर शहरातून घडून यावी. खरं म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील क्रांतिकारी शहर आणि चळवळीचा शहर म्हणून आखाडा बाळापुराची ओळख आहे. आणि या चळवळीच्या बाळापुराच्या आखाडा बाळापुरामध्ये संपूर्ण तिन्ही जिल्ह्यात तया असा सुशोभीकरणाचा सोहळा ज्यांच्या रूपानं पार पडला, त्यांनी सिंहाचा वाटा उचलत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, तुमच्या कमाईचा 20% समाजासाठी द्या. परंतु आज आपल्या समाजाची अशी परिस्थिती आहे, शिकलेले लोक, कमवलेले पैसे लोक आंबेडकर जयंतीची वर्गणी सुद्धा देत नाहीत. निवडून आलेले लोक समाजाचं काहीतरी भलं व्हावं किंवा समाजावर आपला काहीतरी प्रभाव पडावा असं कुठलंही काम करताना दिसत नाही. परंतु आपण आखाडा बाळापूरचा सरपंच झाल्याच्या नंतर सुद्धा कुठंतरी समाजाचं देणं लागतो आणि कुठंतरी समाजाची परतफेड कोणत्या तरी भावनेतून झाली पाहिजे. ही भूमिका ज्यांनी मनामध्ये ठेवली आणि एवढा मोठा सुशोभीकरणाचा सोहळा घडवून आणला, ती खरं म्हणजे समस्त आखाडा बाळापूर वासियांसाठी अभिमानाची बाब नाही, तर ती संपूर्ण हिंगोली जिल्ह्याच्या आणि हिंगोली जिल्ह्याच्या परिसरातील राहणाऱ्या तमाम आंबेडकरवाद्यासाठी अभिमानाची बाब आहे. म्हणून त्याही उपकाराची कुठेतरी परतफेड व्हावी आणि त्याही उपकाराच्या माध्यमातून आमचाही खारीचा वाटा व्हावा आणि ही समाजकार्य करण्याची प्रेरणा त्यांना सतत मिळावी या उद्देशानं जय भीम नगर येथील महिला मंडळाने आवाज करू नका रे. समोर बसलेले काय बोलायला असं कळत आहेत का रे? म्हणून जय भीम नगर सिद्धार्थनगर आणि समस्त आखाडा बाळापूर उपासक उपासिकांच्या वतीनं या कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षा आमच्या काकू आदरणीय भीमाबाई उत्तमराव नरवाडे आणि उत्तमरावजी नरवाडे यांचा सन्मान करणार आहेत. मी त्या महिलांना निमंत्रित करतो की त्यांनी या दोघांचा सन्मान समाजाच्या वतीनं करावा. सुमनबाई नामदेवराव पंडित, धुरपताबाई श्रावण पंडित, छायाताई राहुल पंडित, करुणाताई ध्रुवकुमार पंडित, सागरबाई उत्तमराव इंगोले, अरुणाबाई मिलिंद पंडित, शोभाबाई हटकर, रत्नाबालाबाई जयराम पंडित, आशाताई विठ्ठल पंडित, विजयमाला सुधीर पंडित, लताबाई प्रभाकर इंगोले, ज्योती इंगोले, कविता धीरेंद्र पंडित या सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी उपस्थित व्हावं आणि भीमाबाई उत्तमराव नरवाडे आणि उत्तमरावजी नरवाडे यांचा सन्मान करावा. आज याच्या पाठीमागे ज्यांचं महत्वाचं योगदान लाभलंय आणि ज्यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं ते संजय पाटील बोंडारे, शिवसेना नेते विजय पाटील बोंडारे यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. या ठिकाणी सर्व पक्षामध्ये समाज हिताचं काम म्हणून काम करणारे डॉक्टर बोंडारे साहेब असो की त्याच्यानंतर आमचे सन्माननीय मित्र ठाकूरसिंग बावरे असो, सचिन पेंढारकर, दीपक पवार, ही सर्व मंडळी ही जी पाठीशी सतत उभीशी राहिली त्यांचे सुद्धा आणि सर्व मित्रांचे ज्यांचे नाव आठवले त्यांचे नाव घ्यालो.
खरं म्हणजे सोबत राहणारे सर्वच मित्र या ठिकाणी अभिमानास पात्र आहेत, स्वागतास पात्र आहेत, आभारास पात्र आहेत. या ठिकाणी भीमाबाई उत्तमराव नरवडे यांचा सन्मान होत आहे. या ठिकाणी समस्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीचे सदस्य त्यांनी अतिशय परिश्रमानं या आंदोलनासाठी काम केलं. त्यांनी पुतळ्याची निर्मिती केली ते व्यंकट पाटील आणि राठोड सर. त्या समेत त्यांनी उत्कृष्ट काम केलं ते आमचे नसीरबाई यांचे सुद्धा समाजाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. या पुतळ्याच्या कामासाठी ज्यांनी सहकार्य केलं ते आमचे सन्माननीय भगीरथ पंडित, आनंद पंडित, माणिक पंडित, रवी ढेपे, अमोल पंडित, भास्कर पंडित, बाळा इंगोले, ज्योतिपाल पंडित, रिया बलखंडे, सूरज बलखंडे, तुषार जोदळे या सर्व मंडळींचे सुद्धा आभार. हॅलो, उपासक अमोल किल्लारे. कृपया या ठिकाणी आयोजक संदीप भाऊ यांचा सत्कार, राहुलजी पातोडे, गंगाधरजी इंगोले, भास्करजी पंडित, सूरजजी पंडित या ठिकाणी ही सर्व युवक सहकारी सन्मान. राहुल पातोडे, गंगाधर इंगोले, भास्कर पंडित, सूरज पंडित, अमोल किल्लारे, रवी ढेपे, अशोक किल्लारे. सर्व उपस्थितांना नम्रतेची विनंती आहे. या ठिकाणी काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी जागा कमी पडत आहे, परंतु आपल्या माता भगिनी आहेत. आपण एका विचारानं आणि एका विचारानं आपण एकत्र आलेलो आहोत. आपण एकमेकांना ऍडजस्ट करायचं आहे. जर आपण समोर राहतो माणसाच्या, तर पाठीमागच्या लोकांना काही दिसणार नाही. ज्यांना नाचायचंय, ज्यांना एन्जॉय करायचा, त्यांना विनंती आहे की त्यांनी या प्रांगणाच्या बाहेर जाऊन करावा. परंतु मध्ये मध्ये उभे राहून पाठीमागच्या लोकांना डिस्टर्ब होईल असं कुठलंही काम आपण करू नये. यानंतर आनंददादा शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी आपला कार्यक्रम चालू ठेवावा.